हाय, नमस्कार. आज मी तुम्हाला वटपौर्णिमेचा मेकअप माझ्या पद्धतीने मी कसा करते ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला वेळ न दवडता सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्याला फेस वॉश करायचं आहे. तर मी फेस वॉश वगैरे केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोनरचा पण उपयोग करू शकता. तर आता मी मेकअपला सुरुवात करते. सर्वात पहिली स्टेप आहे आपली मॉइश्चरायझर. तर इथे मी पॉन्ड्सची मॉइश्चरायझर घेतलेली आहे. तर ही आपल्याला पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायची आणि मानेला पण लावून घ्यायची. तर पहिल्या स्टेपला आपण मॉइश्चरायझर लावल्यानंतर पूर्णपणे ही ऑब्झर्व करून घ्यायची. पहिली स्टेप झालेली आहे. दुसरी स्टेप आहे सनस्क्रीन. तर आता आपण वटपौर्णिमा सकाळीच असणार आपली, त्यामुळे सकाळी ऊन असणार, तर आपली सूर्यकिरणांपासून प्रोटेक्शन मिळण्यासाठी आपण सनस्क्रीनचा वापर करतो. तर आपण दुसऱ्या स्टेपला सनस्क्रीनचा वापर करायचा आहे. पूर्णपणे चेहऱ्यामध्ये बघा मिक्स झाली आहे. दुसरी स्टेप झालेली आहे. आता तिसरी स्टेप करायची आपल्याला. तर इथे मी करेक्टर घेतलेला आहे. इनसाइडचा करेक्टर आहे. आपल्या चेहऱ्यावरती इथे आपल्याला हे अप्लाय करायचं आहे, जेणेकरून आपला मेकअप छान होतो. तर इथे तुम्ही बघू शकता, हा जो ऑरेंज कलर आहे ना, तो मी अप्लाय करते. तर आता नेक्स्ट स्टेप आहे फाउंडेशनची. तर इथे मी फॉरएव्हरची फाउंडेशन घेतलेली आहे. तर आता आपल्याला हातावरती घ्यायची, थोडीशीच घ्यायची आणि आता हे आपल्या फेसला अप्लाय करायचे. त्यानंतर आपल्याला ब्लेंडर घ्यायचं आहे आणि हा ब्लेंडर आपल्याला पाण्यात ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तो पूर्णपणे पिळून घ्यायचा आहे. तर हा पूर्ण पिळून घेतलेला आहे. याने काय होतं, आपलं फाउंडेशन व्यवस्थित आपल्याला चेहऱ्यावरती पसरवता येते. तर फाउंडेशन तर पूर्णपणे व्यवस्थित पसरवून घेतलेली आहे, पण या साईडला मला अजून थोडंसं काळे डाग वाटत आहेत. तर मी आता काय करते, हा करेक्टर आहे ना, या करेक्टरमधला जो येलो शेड आहे तोच कन्सिलर म्हणून थोडंसं अप्लाय करते. थोडीशी फाउंडेशन घेते मी आणि इथे थोडीशी अप्लाय करते. पुन्हा आपल्याला जरा 1-2 मिनटं थांबायचं आहे. तर आता आपल्याला ब्लश करायचं आहे. तर आता ब्लश करण्यासाठी मी इथे लिपस्टिकचाच वापर करणार आहे. थोडीशी लिपस्टिक वापरते मी इथे. माझ्याकडे ब्लश नाही आहे, त्याच्यामुळे मी लिपस्टिकचा वापर करते. तर आता आपल्याला हे असं स्प्रेड करायचं आहे.
आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्यायची. मी फॉरएव्हरची वापरते. तर कॉम्पॅक्ट पावडर पण आपल्याला सगळीकडे चेहऱ्यावरती लावून घ्यायचे. याच्याने आपला जो मेकअप आहे तो व्यवस्थित सेट होतो. म्हणून सर्वात शेवटी आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर लावायची आहे. तर आता आपल्याला आय मेकअप करायचं. तर त्यासाठी आपल्याला मी इथे लिपस्टिकचाच वापर करणार आहे. ती थोडीशी लावणार आहे आय शॅडो म्हणून. तर आता मी काजळ लावून घेते, कारण मी आयलायनर वगैरे लावत नाही. तर काजळ लावून झालं आपलं. आता आपल्याला आयब्रो पेन्सिलचा वापर करून आपले आयब्रो जरा थोडीशी डार्क करायचे. माझे जरा थोडीशी पातळ आहेत, त्याच्यामुळे मी जरा थोडेसे जास्त फिरवते. आता मी इथे मार्सची लिपस्टिक वापरते. आता ही फर्स्ट टाइम वापरते मी, आणि याचा शेड आहे 03. तर आता इथे मी फेसेस कॅनडाचा मेकअप फिक्सर घेतलेला आहे. तर तो आपल्याला अप्लाय करायचा आहे. मेकअप फिक्सरमध्ये हायलायटर आहे. मेकअप फिक्सर झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने त्याला सेट होऊ द्यायचे. आता आपला मेकअप झालेला आहे, मेकअप फिक्सर पण लावून झालेला आहे. आता आपण घालूया दागिने. तर आता मी अशा पद्धतीने रेडी झालेली आहे. बघू शकता एकदम सिंपल असे मी दागिने घातलेले आहेत. फक्त मंगळसूत्र, चोकर आणि झुमका, आणि हातामध्ये मस्त अशा बांगड्या. आता मी पूर्णपणे उभी राहून तुम्हाला माझा लुक दाखवते.